नक्कीच टॉस जिंकलाय विरेश्वर संघाने. प्रथमतः फलंदाजीचा निर्णय त्यांनी घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रास आणि रोहित. आर.जे. ब्रदर्स संघाकडून वैयक्तिक पहिलं, सांगी कोट्यातील पहिलं म्हणजे मॅग्नेटाइट पॉवर प्लेचं शतक घेऊन आलाय गोलंदाज सचिन विचारेल. आपण बघतोय अगदी 40+ खेळाडू आहेत. जबरदस्त कामगिरी ते आपल्या संघासाठी आतापर्यंत करते आलेत. आणि आपले मान्यवर आहेत संजय दादा जाधव यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक देखील दिलं गेलंय विशाल याला. वळ्या मैदानामध्ये सामन्याला सुरुवात होती. एकीकडे विरेश्वर 11 तर विरुद्ध असेल आर.जे. ब्रदर्स. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज तयार. सचिन विचारे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण बघतोय रोहित. पहिला चेंडू आडव्या बॅटने खेळायचा मैदानाच्या आतमध्ये अगदी प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी आपण बघतोय. 40+ खेळाडू आहेत सचिन विचारे. जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी आतापर्यंत करत आलेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार बोन्झर एंड कडून. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. पुन्हा एकदा सचिन तयार. सचिनचा पुढचा चेंडू पीक केलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउंस सीमा रेखा पलीकडे. 4 धावसंख्येसाठी आलेला ब्रँडेड चौकार. ठोक डीजे. आणि या 4 धावसंख्येने श्री गणेशा झालाय टीम विरेश्वर 11 संघाचा. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगत झाले. अद्याप 3 चेंडूचा खेळ संपलाय. 4 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. चौकारानंतर कमबॅक केलाय गोलंदाज सचिनने. पहिला चेंडू आपण बघितलात अगदी वेगावरती स्वार झाले होते. दुसरा चेंडू आपण बघितला ऑफ साइडला. जबरदस्त फटका रोहितच्या बॅट मधून आपण बघितला. 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. सचिन. सचिनचा पुढचा चेंडू पीक केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या जागेवरती. चेंडू 1 बाउंस सीमा रेखाच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी आलेला हा ब्रँडेड चौकार. रोहित जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. रोहितच्या माध्यमातून जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये देण्यात येते गोलंदाजाला. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. चीन. पुढचा चेंडू आडव्या बॅटने खेळायचा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न झाला होता. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता होते. जबरदस्त कामगिरी आपण बघतोय. सचिन विचारे अद्याप 3 चेंडू या शतकातील निर्धाव टाकलेत. 2 चौकार आपण बघितलेत रोहितच्या माध्यमातून. पण जबरदस्त कामगिरी सचिन मात्र आपल्या संघासाठी करतायत. पॉवर प्लेचं शतक आहे. हाणामारीचं शतक आहे. जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं आहे. या पुढचा चेंडू पीक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती. चेंडूला अडवलं जातंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या जवळ. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होते. आणि या 1 धावसंख्येने शतक समाप्तीचा पंचांचा इशारा आलाय. पहिलं शतक संपलंय. पॉवर प्लेचं धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात.
मॅच चालू ठेवायचे. चला मॅच चालू ठेवायचे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. पहिलं शतक संपल्यानंतर आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 9 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. कोणाचं तरी रेस्ट बँड इथं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सापडलाय. कोणाचं असेल तर त्याने घेऊन जायचंय. रेस्ट बँड आहे. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. पहिलं शतक संपलंय. 9 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. राज सावंतला मैदानाच्या आतमध्ये बघतोय आणि रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. वैयक्तिक पहिलेच सांगे गोड्यातील दुसरं शतक घेऊन आलाय गोलंदाज. सुजल मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाज त्या डावकुरे हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू आपण बघितला भन्नाट वेगाने टाकला होता ऑफ साईडच्या लाईन मध्ये. चेंडूचा बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता होते. धावफलक मात्र शिरावतोय 9 या आकड्यावरती. सातगाव संघाकडून बिलॉंग करतो. जबरदस्त पहिला चेंडू आपण बघितला अगदी वेगावरती स्वार झाला होता. पुन्हा एकदा दुसरा चेंडू जबरदस्त देखील हा चेंडू होता. रोनित गायकवाड चेंडूला अडवलं जात आहे. तू मे स्ट्राईक एंड वरती धोक्याची घंटा वाजली होती पण चुकी केले. चुकीला माफी नाही. राज सावंतची विकेट मैदानाच्या आतमध्ये गेले असती तर रनआउटच्या स्वरूपात आपण बघतोय 10 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. जबरदस्त सुजलचे आपण चेंडू बघितले. दोन्ही चेंडू अगदी जबरदस्त. आता मात्र स्ट्राईक एंड वरती राज आलाय. समोर असेल सुजल. एक ढेकू संघाचा तर एक सासगाव संघाचा गोलंदाज तयार. सुजल जबरदस्त चेंडू भन्नाट वेगाने टाकला होता ऑफ साईडच्या लाईन मध्ये. राज सावंत मात्र चेंडूकडे पाहतच आणि पाहतच राहिला. जणू काय चेंडूच्या प्रेमात पडला. चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची झाले सांगता मैदानाच्या आतमध्ये. धावफलक स्थिरावलंय 10 या आकड्यावरती. रोहित पाटील मात्र वैयक्तिक 8 चेंडू आणि 10 या धावसंख्येवरती खेळतोय. आता मात्र जबरदस्त हा फटका मैदानाच्या आतमध्ये आपण बघितला. आता चेंडूला उडवलं गेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. चेंडू जाय सीमारेखा पलीकडे. 1 बाउन्स आलेला ब्रँडेड चौकार आणि या चौकाराच्या साहाय्याने धावफलक मात्र जाऊन पोहोचतोय तब्बल 14 या आकड्यावरती. पहिले 3 चेंडू आपण बघितले सुजलचे अगदी जबरदस्त चेंडू होते पण चौथ्या चेंडूवरती मात्र राज सावंत सांगतोय मी थांबणार नाही. चेंडूला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. टीमची टोटल जाऊन पोहोचले 14 या आकड्यावरती. मी विनंती करतो पप्पू शेठ गायकवाड आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला आज जन्मदिवस आहे. आपल्याला रोनित शेठ गायकवाड आपल्याला व्यासपीठावरती बोलवतात. ओळ्या मैदानामध्ये जबरदस्त हा फटका होता.
क्षेत्ररक्षक त्या जागेवरची चुकी करतोय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते. जबरदस्त फटका आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षक राकेश पाटीलच्या माध्यमातून आपण बघितलं. जबरदस्त कामगिरी, अगदी आपल्या संघासाठी 5 धावा वाचवल्या. जबरदस्त कामगिरी आपण राकेश पाटील च्या माध्यमातून आपण बघितली. 2 षटकांचा खेळ संपलाय मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 16 या आकड्यावरती. हॅलो, 2 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती येत. वैयक्तिक पहिल्या सांघिक कोट्यातील 3रं शतक घेऊन आलाय गोलंदाज बाला आवटी. मी विनंती करतो पप्पू शेठ गायकवाड, आपण व्यासपीठावरती यायचंय. आपला जन्मदिवस आहे आज. नक्कीच रोहित शेठ गायकवाड आपल्याला व्यासपीठावरती बोलवतायत. पप्पू शेठ आपण व्यासपीठावरती यायचंय. 3रं शतक घेऊन आलाय गोलंदाज बाला आवटी. राजेश आवटीचा अभाव आहे. नक्कीच त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून टिचून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल बालाला. बालाचा पहिला चेंडू स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण बघतोय रोहित पाटील. पहिला चेंडू अगदी अपील केले मैदानाच्या आतमध्ये. एकच धाव या चेंडूवरती मिळते. लेगबाईच्या स्वरूपात पंच आम्हाला सांगतायत 1 धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. जबरदस्त चेंडू होता. रोहित पाटीलला मात्र चेंडू समजला नाही. पुन्हा एकदा बाला तयार बोंजर एंड कडून. समोर स्ट्राईक एंड वरती आपण राज सावंतला बघतोय. चेंडू हवेत. स्वतः कर्णधार मात्र चेंडूला जज करतोय. झेल सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये धावा किती पूर्ण होतील? 2 धावा सहजरित्या पूर्ण झाल्या आता. आणि या 2 धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 19 या आकड्यावरती. एकोणीस धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बालाच्या आपण माध्यमातून बघतोय. पुन्हा एकदा तयार बाला आवटी. फुल टॉस चेंडू पीक केलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती चेंडूवरती धावतोय. चेंडूला अडवलं गेलंय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 2 धावा. खराब थ्रो मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. पण 2च धावा या चेंडूवरती घेतल्यात. आणि या 2 धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 21 या आकड्यावरती. बाला आवटीचा पुढचा चेंडू जबरदस्त फटका होता मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज सावंतच्या बॅट मधून आलेला गानागाती पहार. चेंडू जाईल पार्किंग प्लॉट मध्ये आलेला ब्रँडेड षटकार. जबरदस्त फटका आपण केटीसी लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण बघतोय स्क्रीन वरती. जबरदस्त हा फटका होता बाला आवटीच्या
गोलंदाजीवरती धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 27 या आकड्यावरती. पुन्हा एकदा बाला तयार समोर राज सावंत. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू पिक केलंय. क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षक बनला दर्शक. चेंडू होईल फरार. बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला चौकार. ठोक डीजे. तर मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त बॅटिंग त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. धावफलक जाऊन पोहोचले तब्बल 31 या आकड्यावरती. बाल आउटी मात्र कुठेतरी महागडा ठरलाय आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू जबरदस्त यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. एक धाव या चेंडूवरती कंप्लीट केली जाते. आणि नक्कीच व्यासपीठावरती आपण बघतोय कोणाची फोर व्हीलरची चावी हरवली बघा. कारण व्यासपीठावरती एक चावी आले फोर व्हीलरची. कोणाची असेल तर घेऊन जायचे. मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात 32. वैयक्तिक पहिलेच सांगे कोट्यातील 4थं शतक घेऊन आलाय गोलंदाज सुजल. नक्कीच कर्णधाराला मात्र विश्वास दाखवलाय गोलंदाजावरती. पहिले शतक त्याने आदळलंय. पुन्हा एकदा त्यालाच आमंत्रित केलंय गोलंदाजीसाठी. गोलंदाज तयार. डावखुरे हाताचा गोलंदाज आहे सुजल. फुलटॉस चेंडू पिक केलाय. चेंडूला अगदी फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. राज सावंत सांगतोय मी थांबणार नाही. धावा मिळतील 6. ठोक डीजे. गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय. पण पहिला चेंडू आपण बघितला तर अगदी राज सावंत मैदानाच्या आतमध्ये आपले इरादे स्पष्ट करतोय. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. पुन्हा एकदा पीक केलाय. फेकून दिलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार. ठोक डीजे. धावफलक मात्र झपाट्याने वाढतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या 44 धावा. राज सावंत मात्र मैदानाच्या आतमध्ये राज करतोय. वैयक्तिक 10 चेंडू आणि 32 या धावसंख्येवरती फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये तो करतोय. त्याला साथ देण्यासाठी आपण रोहित पाटील मैदानाच्या आतमध्ये बघतोय. वैयक्तिक 10 चेंडू आणि 11 या धावसंख्येवरती खेळतोय. 2 षटकार आलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा आता मात्र साईड बदलले गोलंदाजाने. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटक्याला खेचलंय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून दस्तकला मस्तक देख. चेंडू होईल परार. बॅक टू बॅक आलेला तिसरा षटकार राज सावंतच्या बॅट मधून.
आपण बघतोय राज सावंतच्या माध्यमातून का मला या टीमचा आयकॉन मधून सिलेक्ट केलंय मैदानाच्या आतमध्ये सांगतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटना फटका घेतलाय. चेंडूला दाखवलंय आसमान आसमान आणि आसमान. चेंडू जाय सीमाबार. षटकार ठोक. अगदी 50 साठी 2 धावा मागे राज सावंत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा सुजल आडव्या बॅटना फटक्याला सजवलाय. चेंडूला फेकून दिलाय. बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये राज सावंत मात्र करतोय. मैदानाच्या आतमध्ये राज करतोय. ठोक डीजे. सुजलने मात्र 32 धावा आपल्या शतकामध्ये खर्च केल्या. सॉरी 34 धावा त्याने खर्च केल्या. सुजल कुठेतरी महागडा ठरलाय आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिलं सांघिक ओढ्यातील 5वं शतक घेऊन आलाय गोलंदाज हर्ष तेलंगे. जॉन्टी तेलंगे यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 5वं शतक टाकण्यासाठी त्याला आमंत्रित केलंय. 4 शतकांचा खेळ संपलाय. 66 धावा मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रोहित पाटील आणि हर्ष साठी पारितोषिक लागलंय. 3 चेंडू 3 विकेट. रोनित शेठ गायकवाड यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. 3 विकेट साठी 1000 रुपये हर्ष तेलंगेला मात्र लागलेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण बघतोय रोहित पाटील. गोलंदाज तयार पहिला चेंडू घेऊन बोंजर एंड कडून. पहिला चेंडू अगदी जबरदस्त हा चेंडू होता पण फलंदाज मात्र या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय रोहित पाटील.
धावा मिळतील 6. ठोक डीजे. डान्स आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. वळू या मैदानामध्ये धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 72 धावा मैदानाच्या आतमध्ये. हर्ष सेलंगे पुढचा चेंडू घेऊन तयार. जबरदस्त चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता झाले. 4 चेंडूचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये हर्षने मात्र धावा खर्च केल्यात त्या 6. चांगली गोलंदाजी म्हणता येईल हर्षच्या माध्यमातून. अंडर 19चा खेळाडू पण जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करतोय. हा पुढचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे ऍपल माहितले पंच आम्हाला सांगतायत एक अवांतर धाव मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती जोडली जाईल आणि या अवांतर धावेने टीमची टोटल जाऊन पोहोचले 73 या धाव संख्येवरती. जॉन्टी तेलंगे यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडूला हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. झेल मात्र इथं मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. एक सोप्पा आणि साधा झेल मैदानाच्या आतमध्ये सोडलाय. राज सावंतचा झेल होता आणि या 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचते 75 या धावसंख्येवरती. हर्ष सेलंगेचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेत. स्वतः गोलंदाज मात्र चेंडूच्या मागे धावतोय. चेंडूला उचलणार फेकणार तोपर्यंत धावा मिळतील 2 आणि या 2च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोचले 77 धावा मैदानाच्या आतमध्ये खोदून काढल्या टीम वीरेश्वर 11 संघाने. विश्वेश्वर 11 संघाने 78 धावांचा पाठला करावा लागेल टीम आरजे ब्रदर्स संघाला. तोपर्यंत ऐकूया संगीत ठोक डीजे. मित्र मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय कॅमेरामॅन इकडे फोकस करायचं.
वरती आपण बघतोय मयूरला आपण बघतोय. राज तयार पहिला चेंडू घेऊन, तेच तरारा चेंडू, पहिला चेंडू आपण बघितलात, चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात, पण मैदानाच्या आतमध्ये पंचांनी मात्र त्याला दंडित केलंय. या पुढची मॅच असेल एकीकडे असेल वेदांत 11 विरुद्ध देवांश मल्हार 11. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे नाणेफेकीचा कौल करण्यासाठी. राकेश पाटीलने जर या मॅच मध्ये 50 मारली तर रोनित शेठ गायकवाड यांच्याकडून तब्बल रोहित गायकवाड यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. दोन धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. समोर तयार मयूर, चेंडूला उडवलंय, लांबी कमी आहे, उंची जास्त आहे, फलंदाज पहिल्या क्रमांकाचा बाद, मयूर पाटीलच्या पारीचा अंत. टोक डीजे. गायकवाड यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. आणि जर दोघांनी मिळून या सामन्याला विजय ठरवला ना तर रोहित शेठ गायकवाड यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक लागलंय. वेळ या मैदानामध्ये 2 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय रोनित गायकवाड आलाय. 28 चेंडू आणि 76 धावांची गरज. राज सावंत तयार पुढचा चेंडू घेऊन. राज सावंतचा पुढचा चेंडू, अगदी चेंडू विसावला, भन्नाट वेगाने टाकलेला ऑफ साइडच्या लाईन मध्ये चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता झाले. एक मोठा मासा जाळ्याला लागलाय मागच्या चेंडूवरती आपण बघितलं तर मयूर पाटील तंबूच्या आश्रयाला परसलाय. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राज सावंत. आता मात्र पंचांकडे ऍपल माहितली होती पण निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता होते. जबरदस्त कामगिरी राज सावंत मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी करतोय. यावेळी पुढे येऊन फटक्याला खेचलंय प्रणय लोखंडे. चेंडूवरती आला, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण होते आणि या एक धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचते 3 या आकड्यावरती. पहिल्या शतकातील राकेश पाटील साठी पारितोषिक लागलंय पण राकेश पाटील मात्र फलंदाज बाद झालाय. राकेश पाटील साठी पारितोषिक लागलं होतं तब्बल 3 षटकारांसाठी 1,000 रुपये, पण इथं फलंदाज मात्र बाद झालाय. राजने मात्र जबरदस्त विकेट मैदानाच्या आतमध्ये घेतले.
आपल्या गोलंदाजीवरती सर्वांना प्रेमात पाडणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केले. दुर्वेश धमाले ढेकू संघाचा हा दुर्वेश आहे. जबरदस्त कामगिरी त्याने आतापर्यंत आपल्या संघासाठी केले. अगदी अंडर 19चा खेळाडू रे, पण जबरदस्त त्याच्या माध्यमातून आपण कामगिरी बघितली. गोलंदाज तयार पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती सचिन विचारे आपला बघतोय. जबरदस्त हा चेंडू यू मिस आय डेफिनेटली हिट. फलंदाज सचिन विचारे मात्र तंबूच्या आश्रयाला टोक डीजे. तर सन्माननीय सूरज पाटील या ठिकाणी कॉइन स्पिन करतील. टेल इज द कॉल अँड इट्स अ हेड. या ठिकाणी विजय पडवल टॉस विन झालेले आहे. त्यांचा निर्णय काय असेल तो सांगायचा आहे आणि त्यांची कामगिरी 4 पैकी 3 मॅच ते जिंकलेले आहेत. ते एकंदरीत सांघिक त्यांची खेळाडू आणि त्यांचं संघ बांधणी याबद्दल ते थोडं सांगायचंय. मुलांचे एफर्ट्स वगैरे त्याच्याबद्दल ते 2 शब्द आपल्या प्रेक्षकांना ते सांगावेत ती विनंती आहे आणि त्यांचा निर्णय सांगायचा आहे. फर्स्ट बॅटिंग आमची बॅटिंग घेणार आम्ही पहिले. नको रे बिल्डिंग. या ठिकाणी बॅटिंग घेतलेली आहे आणि देवांश मल्हार 11 यांना फिल्डिंग घेण्याचं आमंत्रण केलं. चला वळूया मैदानामध्ये. धावफलक मात्र जाऊन पोहोचलाय तब्बल 4 या आकड्यावरती. 3 विकेट तंबूच्या आश्रयाला लागलेत. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. दुर्वेश धमालेच्या माध्यमातून पुन्हा एकदा तयार. स्ट्राईक एंड वरती आपण बघतोय सौरभला. अगदी गले रिझन म्हणजे चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होते. आणि या 1च्या साहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 5 या आकड्यावरती. जबरदस्त कामगिरी दुर्वेश धमाले आपल्या संघासाठी करतोय. अंडर 19चा खेळाडू. फुलटा चेंडू मात्र लॉंगॉन क्षेत्रामध्ये अक्षय करवले चेंडू खाली येतोय. चेंडूला उचललं गेलंय, फेकणार तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. या 1 धावसंख्येने 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. अगदी 2 षटकांच्या समाप्तीनंतर म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलाय. 6 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. दुर्वेश धमाले मध्ये मात्र जबरदस्त कामगिरी केली. अगदी 3च धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट मात्र त्याने मिळवले. स्वतःच्या खांद्यावरती आता मात्र पुन्हा एकदा जबाबदारी घेतली. राज सावंत आलाय. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक कोट्यातील 3रं शतक घेऊन आलाय. पहिल्या शतकामध्ये आपण बघितलं तर 2 विकेट त्याने मिळवल्या आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 3 धावा. स्ट्राईकला आपण बघतोय स्वतः कर्णधार या टीमचा सर्व मैदानाच्या आतमध्ये रोनित गायकवाड. राज सावंत तयार पुन्हा एकदा. 78 धावांचा पाठला करताना आरजे ब्रदर्स संघ मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. जबरदस्त हा चेंडू पंचांकडे अपील मागितले. फलंदाज बाद. रोनित गायकवाडच्या पायरचा मात्र इथं अंत होतोय. टोक डीजे. आल्या चेंडूला उडवण्याचा मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न झाला होता, पण कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडूला उचललं गेलंय, फेकलं गेलंय तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होते.
आणि या एक धावसंख्येने टीमची टोटल जाऊन पोहोचले तब्बल 7 या आकड्यावरती. अजूनही येणारे 16 चेंडू आणि 71 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 16 चेंडू 71 धावा. राज सावंत पुन्हा एकदा तयार. पुढचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता. गल्ली रिजन मध्ये चेंडू अडवलं जातंय मैदानाच्या आतमध्ये. उचलणार फेकणार तोपर्यंत एकच धाव या चेंडूवरती पूर्ण होते. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. राज सावंतच्या माध्यमातून रोखून ठेवलंय फलंदाजाला. कुठेतरी विचार करण्यास भाग पाडलंय. या पुढची मॅच जबरदस्त रंगेल. देवांश मल्हार 11 विरुद्ध वेदांत 11 मैदानाच्या आतमध्ये आपण बघूयात. या पुढची मॅच असेल. गोलंदाज तयार पुन्हा एकदा राज सावंतचा भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू पंचांकडे अपील मागितले. पंचांना मात्र आपलं बोट उभारलंय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. कल्पेश टोक डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. करण आलाय. करणने आल्यात मोठा फटका खेळायचा होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऑफ साईडच्या लाईन मध्ये भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू होता. अगदी फलंदाज मात्र चेंडूकडे आशाभूत नजरेनं पाहत राहिला. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता झाले. अद्याप येणारे चेंडू बाकी आहेत. आता 13 आणि 70 धावसंख्येची मैदानाच्या आतमध्ये गरज असेल. शेवटचे 13 चेंडू आणि 70 धावा. गोलंदाज राज सावंत. आता मात्र गल्ली रिजन मध्ये या फटक्याला सजवलंय. क्षेत्ररक्षक आहे त्या जागेवरती पण चेंडू जाईल सीमारेखाच्या पलीकडे. धावा मिळतील 4. ठोक डीजे. ते 12 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. 5 खेळाडू मैदानाच्या आतमधून बाहेर आलेत. नवीन बॉलर प्रफुल्ल गंगवणे. प्रफुल्ल गंगवणे मागच्या मॅच मध्ये अगदी मेडिन शतक त्याने टाकलं होतं. वाईटची एकच धाव खर्च केली होती. पहिला चेंडू ऑफ साईडच्या लाईन मध्ये भन्नाट वेगाने टाकला होता. फलंदाज आपण बघतोय सौरभला मात्र चेंडू समजला नाही. पहिला चेंडू निर्धाव आलाय. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत. 11 धावा करायच्या. 66 धावा. 11 चेंडूवरती 11 मोठे फटके येणं गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता. चेंडूचा आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. प्रफुल्ल पहिलं शतक आपण बघितलं राज सावंतने हाताळलं. अगदी त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून दुर्वेशने मात्र जबरदस्त शतक हाताळलं. कोणत्याही फलंदाजाने षटकार मारला तर सौरभ गुरव यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक लागलंय. कोणी षटकार मारा आणि 500 रुपये मिळवा. सौरभ गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक मैदानाच्या आतमध्ये लागलंय. गोलंदाज मात्र चिकटे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघतोय आपण. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झाला होता पण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूचे होते सांगता. धावफलक मात्र स्थिरावलंय 13 या आकड्यावरती. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत 9 आणि धावा करायच्यात 65 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. हा मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात आहे. जबरदस्त एफर्ट त्याच्या माध्यमातून आपण बघतोय. अक्षय केरुले त्या जागेवरती होते. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव या चेंडूवरती पूर्ण होते. एक केरी 2 से बात नहीं चलेगी भाई. छक्के चौके की बारिश मैदान के अंदर करनी पड़ेगी. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत 8 आणि
64 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज भन्नाट वेगाने टाकलेला पुन्हा एकदा प्रफुल्लने हा चेंडू. जबरदस्त कामगिरी गोलंदाजीच्या माध्यमातून आपण बघतोय. पहिलं शतक आदळलं राज सावंतने, त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून दुर्वेशने मात्र जबरदस्त गोलंदाजी केली आणि त्यानंतर आपण बघतोय प्रफुल्ल देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि आपले पुढचे मान्यवर आहेत मायक्रो स्कॅनचे सर्व सतीश जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल आणि नेहमी IPL मध्ये आपल्याला योगदान असतं काही ना काहीतरी. सतीश जाधव यांच्या माध्यमातून त्यांचाही देखील आभार असेल या स्पर्धेच्या वतीने. ओळ्या मैदानामध्ये अगदी 4 शतकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या तब्बल 15 धावा. तिन्ही गोलंदाजांनी मात्र रोखून ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये RJ ब्रदर्स संघाच्या फलंदाजाला केलंय. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत 6 आणि त्रेसष्ट धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 63 धावा. हर्ष पाटील आलाय गोलंदाजीसाठी. 5वं शतक घेऊन आलाय. एकतर्फे सामना वळवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये टीम विश्वेश्वर 11 संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे चेंडू बाकी आहे 6 आणि 63 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. मायक्रो स्कॅनचे सर्व सचिन जाधव यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. त्यांचं या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत असेल. ओळ्या मैदानामध्ये पहिला चेंडू आपण बघितलात. अगदी जबरदस्त हा चेंडू होता. चेंडू विसावला एसटी रक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सांगता झाले. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 5 आणि धावा करायच्यात 63 धावा मैदानाच्या आतमध्ये. हर्ष देखील जबरदस्त गोलंदाजी करतोय. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक त्या जागेवरती तैनात केलंय. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत 1 धाव या चेंडूवरती पूर्ण होते आणि या एकीरेने धावफलक मात्र जाऊन पोचले 16 या आकड्यावरती. आता शेवटचे चेंडू बाकी आहेत 4 आणि 62 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 4 चेंडू. जबरदस्त हा चेंडू होता. यॉर्कर पद्धतीचा वापर मैदानाच्या आतमध्ये केलाय. राज सावंत चेंडू खाली येतोय. थोडस फंबल त्या जागेवरती पाहायला मिळतंय पण एकच धाव या चेंडूवरती मिळते. आणि उद्याचा फायनल दिवस मैदानाच्या आतमध्ये आपण बघू आणि 40+ ची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. ठीक 9 वाजता ही मॅच चालू होईल. एकीकडे असेल धाकटी पंढेरी पंचकृषी विरुद्ध असेल 36 विभाग वावशी. जबरदस्त हा सामना रंगेल. 40+ चा सामना असेल. सर्व प्रेक्षकांनी यायचं. 4-9 वाजता हा सामना ठीक सुरू होईल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय हर्ष तेलंगे, जॉन्टी तेलंगे यांचा सुपुत्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. शेवटचे चेंडू बाकी आहेत 2. 61 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू आणि 61 धावा. हर्ष तयार. आल्याच मोठा फटका खेळायचा मैदानाच्या आतमध्ये काम झालं होतं पण निर्धाव चेंडूची सांगता होते मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र 1 चेंडू आणि 61 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आपण बघितली. अद्याप 1 विकेट मिळवल्याने आणि 2च धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी आपण बघितली. तर विश्वेश्वर 11 संघाचे गोलंदाज मात्र विकेट मिळते शेवटच्या चेंडूवरती. अगदी सामना जिंकलाय टीम विश्वेश्वर 11 संघाने. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि हारलेल्या संघाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. ओव्हर टू द कॉमेंटेटर तुषार धुमाल सर. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण असेल? नो डाऊट राज सावंत.
वैयक्तिक 19 चेंडू आणि 64 धावांची बहारदार खेळी मैदानाच्या आतमध्ये त्याने